मुंबईत वाढलेल्या प्रदूषणाची उच्च न्यायालयाने घेतली दखल। वाहनांमुळे शहरातील हवेची गुणवत्ता खराब होते। पेट्रोल डिझेलच्या गाड्या बंद करा, उच्च न्यायालयाचे निर्देश। वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्याने केली शेतकऱ्यांची फसवणूक। शेतकरी आक्रमक। 6 दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष। भंडारा जिल्ह्यातील शाळेत कॉम्प्युटर लॅब अद्यापही तयार नाही। 4 महिन्यांपासून कॉम्प्युटर साहित्य धुळखात पडून। पवनी येथील नगर परिषद शाळेतील प्रकार। कोस्टल रोडवरील वेगवान वाहतुकीला मुंबईकरांची पसंती। मागील वर्षी मार्च ते डिसेंबर 2024 पर्यंत 10 महिन्यात वरळी ते मरीन ड्राईव्ह मार्गावरून 50 लाखांहून अधिक वाहनांनी केला प्रवास। पिंपळनेर पानखेडेमध्ये उसळला लाखो आदिवासी बांधवांचा महाकुंभ। आदिवासी संस्कृतीचं प्रदर्शन करत काढली रॅली। नेपाळहून आले खास पाहुणे। धुळ्यात सीईओची जिल्हा परिषदेत सर्वच विभागात झाडाझडती। विभागात सुधारणा करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून कडक सूचना। शिक्षकाचा खून करणाऱ्याला जन्मठेपेची शिक्षा। धाराशिव येथील शिक्षकाचा आर्थिक वादातून झाला होता खून। धाराशिव अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाल। अंजनगाव सुर्जी येथे 17 तरुणांची 1.5 कोटीने फसवणूक। शिवसेना शिंदे पक्षाच्या अंजनगाव सुर्जीच्या शहराध्यक्ष विरुद्ध गुन्हा। रेल्वे विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष। धाराशिव जवळील शिंगोली बायपास जवळ भीषण अपघात। एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात। अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती। नांदेडमध्ये पोलीस कर्मचाऱ्याकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन। अकोला शहरात फरार आरोपी असलेल्या आरोपीला पोलिसांकडून अटक। गेल्या 3.5 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी केली अटक। दर्यापुरात मुंबई पोलिसांची मोठी कारवाई। ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या 13 जणांना अटक। दर्यापूरमधून 13 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। युवकांकडून तब्बल 42 मोबाईल जप्त। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।